नमस्कार, मी डॉक्टर वर्षा शिवले. सोशल मिररच्या मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि नवीन वर्षही आत्ता सुरू झालं आहे. नवीन वर्षाच्याही सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनीच सोशल मिररला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे आणि या सोशल मिररच्या माध्यमातून समाजामध्ये जे अतिशय चांगलं काम करणारे अधिकारी आहेत की ज्यांनी आपल्या प्रवाहात राहून चौकटीच्या बाहेर जाऊन थोडंसं अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा प्रतिभासंपन्न व्यक्तींच्या मुलाखती लेखाद्वारे किंवा मुलाखतींच्याद्वारे आपण पाहत आलेलो आहोत. आणि असाच आजचाही एक मुलाखतीचा योग आपल्या सर्वांना या माध्यमातून येत आहे. आपल्याला आज जे भेटणार आहेत ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे आयुक्त आदरणीय सोळंकी सर, की ज्यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि शिक्षण हा सर्वच राज्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. तर आता आपण सुरुवात करूया आणि भेटूयात आदरणीय सोळंकी सर यांना. नमस्ते सर. सर, आपलं शिक्षण कुठे झालं आणि या क्षेत्राकडे आपण कसे वळालो? सर्वप्रथम डॉक्टर वर्षाजी, आपल्याला आणि आपले सोशल मिररचे जे सर्व सहकारी आहेत आणि आज दर्शक इथे जे हा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचे कुटुंबीय यांना खूप भरभराटीचं आणि स्वास्थ्यपूर्ण वर्ष जावं. कारण 2020 हे खूप मोठ्या उलथापालथीचं वर्ष होतं सगळ्यांसाठीच, कोविडमुळे आणि इतर कारणांमुळे. तर सर्वांना शुभेच्छा देत माझ्याविषयी थोडं सांगायचं तर माझं मूळ शिक्षण सासवडला झालं, जिथे 10वीपर्यंत मी मराठी माध्यमात शिकलो. पण पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA आणि नंतर पुणे विद्यापीठातून MA करताना पॉलिटिकल सायन्समध्ये ते सर्व इंग्रजी माध्यमातून झालं. आणि पुढे UPSCची परीक्षासुद्धा क्लिअर करत 2005 साली मी IASमध्ये उत्तीर्ण झालो. त्याच्यापूर्वी एकदा अटेम्प्ट दिला होता ज्याच्यामध्ये मी वेगळ्या सर्व्हिसमध्ये होतो, पण ती सर्व्हिस न घेता फक्त IASच करायचं अशा उद्देशाने यामध्ये एंट्री केली आणि आता जवळपास 15-16 वर्ष होत आली. खूप चांगले आहे सर. सर, आपण स्पर्धा परीक्षेतून पास झालात आणि आपली IASची पोस्टिंग पहिल्यांदा कुठे झाली आणि तिथे कसे अनुभव आले आपल्याला? 2005 मध्ये IAS झाल्यानंतर मी आसाम केडरला होतो. तर जवळपास 14 वर्ष मी आसाममध्ये व्यतीत केली आणि आसाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्या. मी दिब्रुगडमध्ये माझं प्रोबेशन पिरियड होतं, दिब्रुगड जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर प्रांत म्हणून मी विश्वनाथ चारियाली इथे, ॲडिशनल कलेक्टर म्हणून धेमाजी हा एक अतिदुर्गम भाग होता तिथे होतो. त्यानंतर मी आसामच्या मुख्य सचिवांचा सुद्धा स्टाफ ऑफिसर म्हणून काम पाहिलं. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम पाहताना जे पे कमिशन असतं ज्याच्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे पे आणि पेन्शन्स तयार केले जातात, दर 10 वर्षाने तो एक्सरसाइज होतो, त्याचा मी सेक्रेटरी होतो. 2 जिल्ह्यांमध्ये मी कलेक्टर होतो, जोरहाट आणि मोरीगाव. त्यानंतर आसामचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत श्री सर्बानंद सोनोवाल, त्यांचाही सेक्रेटरी होतो. त्यानंतर 14 वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्रात येऊन मी आता गेली 2.5-3 वर्ष शिक्षण आयुक्त म्हणून काम पाहतोय. अनुभव सांगायचा तर आसाममधले 14 वर्ष हा खूप सॅटिस्फाईंग असा अनुभव होता. त्याच्यामध्ये खूप शिकायला मिळालं. जी आपल्या देशामधली थोडीशी आर्थिकदृष्ट्या थोडीशी मागासलेली राज्य आहेत, जिथे पर कॅपिटा इन्कम कमी आहे किंवा ग्रामीण भागांमध्ये आपल्याला खूप काही काम करण्याची संधी, अशा ठिकाणांमध्ये आपल्याला काम करण्याचा स्पेस भरपूर मिळतो, फ्रीडम मिळते, थोडं एक स्वातंत्र्य असतं नवीन गोष्टी करण्याचं. तर त्याच्यामध्ये खूप काही करता आलं. म्हणजे मग तो ग्रामीण विकास असो, शिक्षण, आरोग्य, अशा वेगवेगळ्या एरियाजमध्ये आपल्याला काम करायची खूप चांगली ग्राउंड लेवलला संधी मिळते. आता आपण सगळेजण NRC विषय ऐकतो, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, किंवा असे खूप संवेदनशील मुद्दे आहेत, लॉ अँड ऑर्डर आहे, अल्फासारख्या वेगवेगळ्या संघटनांचं तिथे त्यावेळेस अस्तित्व होतं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींना, आव्हानांना सामोरं जात आपण त्यातनं खूप काही शिकतो. तर जो अनुभव होता तो खूप चांगला होता. आणि इथेही शिक्षण क्षेत्रात काम करताना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 कोटी विद्यार्थी आहेत, जे 1ली ते 12वी आणि त्यानंतर प्राथमिक
याच्यामध्ये शिकतायत. 1 लाखाच्या वर शाळा कॉलेजेस आहेत, जवळपास 6 ते 7 लाख शिक्षक आहेत. या सगळं ॲडमिनिस्ट्रेशन पाहताना आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी विधायक काम करताना सुद्धा अनुभव खूप चांगला आहे आणि खूप सॅटिस्फाईंग आहे. सर, आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणजे शिक्षणाची. आपण आयुक्त आहात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे. पण आता मध्यंतरी कोरोनाचं जे संकट आलं त्याच्यामध्ये शाळा कॉलेज बंद करावे लागले आपल्याला. आणि मग अशा वेळी आपल्याला आपण काय केलं, म्हणजे या काळात काम? कोविडचं जेव्हा चायनामधून हे आपल्या चीनमधून यायला लागलं त्यावेळेसच आम्हाला अंदाज आला होता फेब्रुवारीच्या दरम्यान की आपल्याला शाळा कॉलेजेसचं बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाय योजना करावी लागणार आहे. तर आपण तेव्हापासूनच सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेल की आपण 10वीचा फक्त 1 विषयाचा पेपर राहिला होता, तोही रद्द केला. त्यासाठी जवळपास मार्च महिन्यातूनच लॉकडाऊनच्या पूर्वीच आपण आसपास निर्णय घेतला होता की आपल्याला शाळा कॉलेजेस बंद करायचे आहेत. शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आपण उपाययोजना केला त्यावेळेस. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आपण काम करायला सुरुवात केली. मग ते ऑनलाईन एज्युकेशन असो, यूट्यूब किंवा इतर चॅनल्स आहेत, दूरदर्शनसारखे रेडिओ चॅनल्स आहेत, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही आपले सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले असे खूप विद्यार्थी आहेत की ज्यांना या सर्व डिव्हायसेसपर्यंत सुद्धा पोहोचता येत नव्हतं. तर तिथे स्वयंसेवकांच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न झाला. काही शिक्षक आपले खेडोपाडी गेले, वाडी वस्तीवर गेले किंवा झोपडपट्ट्यांमध्ये गेले. तिथे जाऊन 5-5, 10-10च्या गटांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली. 15 जूनच्या आधी आपण बालभारतीची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत घरपोच केली. आणि आपला प्रयत्न राहिला की विद्यार्थ्याने घरी राहून सुद्धा काय काय शिकता येईल त्याचा प्रयत्न करावा. ऑफकोर्स विद्यार्थ्यांची जी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ते आपल्यासाठी सर्वात प्राधान्याचं होतं, महत्त्वाचं होतं. पण त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम राबवले. आपल्या SCRT मार्फत अजूनही स्वाध्यायासारखे उपक्रम सुरू आहेत, ज्याच्यामध्ये आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रवृत्त केलं. काही प्रमाणात आपण अभ्यासक्रम कमी केला, जवळपास 25% आपण अभ्यासक्रम कमी केला. आणि त्याचबरोबर गुगल क्लासरूम्स बरोबर टायअप करणारं अख्ख्या देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं की ज्याच्यामध्ये आपण जवळपास 15,000 शिक्षकांना गुगल क्लासरूम्सचं ट्रेनिंग दिलं की कशा पद्धतीने इव्हन जिल्हा परिषदेचे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करू शकतात किंवा करून घेऊ शकतात. मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर दिला. जसं एक मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका, कविता ऐका किंवा रेडिओच्या वेगवेगळ्या चॅनल्समार्फत शिकवण्याचा प्रयत्न झाला. इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न झाला. वेगवेगळे गणित किंवा विज्ञानाशी मैत्री करूया असे उपक्रम आपण दर शनिवारी राबवले. तर असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम गेल्या 6-7 महिन्यामध्ये आपल्याला राबवता आले. दूरदर्शन किंवा जिओ सावन, जिओ चॅट असे जे काही चॅनल्स आहेत, रेडिओ किंवा इव्हन आपल्या डिश TV वर उपलब्ध असणारे, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आलं. तर या सर्वातून आपला प्रयत्न राहिला की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं जितकं शक्य आहे. कारण काही नुकसान हे अपरिहार्यच होतं. कारण आपले फक्त 10 ते 15% विद्यार्थी असे आहेत जे खूप नियमितपणे ऑनलाईन सेशन्स घेऊ शकतात, जिथे नेट कनेक्टिव्हिटी किंवा डिव्हायसेसचा प्रॉब्लेम नाही. इतर विद्यार्थ्यांना काही ना काही मेजर अडचणी येतच होत्या. TV हे सगळ्यात जास्त वाईडली रीच्ड असं माध्यम होतं, ज्याच्यामध्ये जवळपास 40 ते 50% मुलांच्या घरी TV होता किंवा ते TV वर कार्यक्रम पाहत होते. पण त्याच्या काही मर्यादा होत्या, सिंगल वे कम्युनिकेशन आणि हे कंटेनमेंट झोनमधूनही शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेऊन 10वी-12वीचे निकाल लावणं वेळेत, हे खूप जिकिरीचं काम होतं, जे राज्य मंडळाने खूप चांगल्या प्रकारे पार पाडलं. इनफॅक्ट आता फेरपरीक्षाही झाल्या, त्याचेही निकाल लागले. तर आपण प्रयत्न करत होतो की या सर्व अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा कशा प्रकारे आपल्याला प्रत्येक महत्त्वाचे टप्पे जे आहेत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातले ते व्यवस्थित पार पाडता येतील. 11वी ऑनलाईनची परीक्षा प्रवेश प्रक्रियाचं जर आपण पाहिलं तर आता लाखो विद्यार्थ्यांचे खूप स्मूथली प्रवेश झालेत. तर एकूणच आपला प्रयत्न आहे की जे झालेलं शैक्षणिक नुकसान आहे ते टाळावं, त्यांचं मूल्यमापन व्यवस्थित हवं. आणि येत्या वर्षात म्हणजे आता जे एप्रिल-मे वगैरे 10वी-12वीच्या परीक्षा होतील किंवा इतर विद्यार्थ्यांचे जे अंतर्गत मूल्यमापनातून आपण त्यांना पुढील वर्गामध्ये कशा पद्धतीने प्रमोट करता येईल त्याचा विचार करतोय. याविषयी निर्णय अजून अंतिम व्हायचा आहे. पण आपला प्रयत्न आहे की कोविडची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्याचं शैक्षणिक आरोग्य आणि हे सर्व आहे या गोष्टींचा विचार करता आपण फार विचारपूर्वक सर्व निर्णय घेतोय, जेणेकरून आपल्याला एक समतोल साधता येईल. सर, याच्याच पुढे एक विचारावंसं वाटतं, कारण आता ऑनलाईन शिक्षण चालू आहे,
पण विद्यार्थी थोडेसे त्याला कंटाळलेले आहेत. असं सगळ्यांनाच वाटतं की आता शाळा कधी सुरू होतील, कारण हे लॉकडाऊनचा खूप आव्हानात्मक पिरियड होता आणि त्याच्यात आपणही खूप वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून काम केले. पण तरी असं विचारावं असं वाटतं की आता शाळा कधी सुरू होतील. नाही, हे खरंच आहे की ऑनलाईन शिक्षण हे खूप जास्त काळापर्यंत विद्यार्थ्यांना एंगेज करून ठेवू शकत नाही. एक नॅचरल बोर्डम असतो आणि प्रत्यक्ष शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा क्लासरूममध्ये जी इंटरॅक्शन होते, शाळेमध्ये जे विद्यार्थ्याला एक वातावरण मिळतं, स्वतःचे मित्र असतात किंवा ते जे वेगळ्या वातावरणात तो शिकतो, ते घरी कधीच ते रेप्लिकेट होऊ शकत नाही. त्यामुळे घरातनं ऑनलाईन शिक्षण हा कधीच पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षण विभागात आमची सुद्धा ही इच्छा होती की लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं जे शारीरिक मानसिक आरोग्य आहे त्याच्याशी आम्हाला कॉम्प्रोमाइज करता येत नव्हतं. तर या सगळ्यांचा विचार करून आपण जवळपास मागच्या महिन्यामध्ये शाळा सुरू केल्या आहेत. 9वी ते 12वीच्या शाळा सुरू केल्यात, ज्यात पालकांच्या लेखी संमतीने आपण विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. त्यापूर्वी आपण राज्यातल्या जवळपास 4 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोविड टेस्टसुद्धा केल्या. तर हे सर्व करून आपण शाळा सुरू केल्या. आजच्या तारखेला जवळपास 20,000 शाळा कॉलेजेस सुरू आहेत राज्यामध्ये, स्पेशली ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आणि जवळपास 15 लाखाच्या वर विद्यार्थी हे उपस्थित आहेत शाळा कॉलेजेसमध्ये. तर आपले जे ठाणे, पुणे, मुंबई असे जे मेट्रोज आहेत तिथे थोडंसं स्थानिक प्रशासनाला आपण थोडेसे अधिकार दिले किंवा त्यांना डेलिगेट केलं की हा निर्णय त्यांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा. कारण प्रत्येक ठिकाणी परिस्थिती रोज बदलत आहे, गावांमध्ये, शहरांमध्ये. त्यामुळे हा युनिफॉर्मली निर्णय अख्ख्या राज्यासाठी इथून घेणं हे आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे ते आम्ही डेलिगेट केलं आणि त्याच्यात आता या महिन्यामध्ये काही मेट्रोजमध्ये, महानगरपालिकांमध्ये शाळा कॉलेजेस हे सुरू होत आहेत असं आम्हाला कळवलं गेलं. तर आशा करतो की याच्यामध्ये आपल्या राज्यातल्या सर्व ठिकाणी शाळा कॉलेजेस सुरू होतील आणि मुख्यतः 9वी ते 12वीचे वयोगटातले जे विद्यार्थी आहेत, जवळपास 14-15 वर्षाचे आणि त्याच्यावरील, त्यांना व्यवस्थित शिक्षण घेता येईल त्यासाठी आपण व्यवस्थित डिटेल्ड स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आपण इश्यू केलेले आहेत, SOPs दिलेले आहेत की कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आलटून पालटून यावं, 50% उपस्थितीत यावं, शिक्षकांची उपस्थिती कशी असावी अल्टरनेटिव्हली, सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग कसं पाळावं, सॅनिटायझेशनचे काय काय नॉर्म्स पाळावेत, याच्या सर्व डिटेल्स गाईडलाईन आपण सर्व शाळा कॉलेजेसना दिलेल्या आहेत. आपल्या अधिकारी जे क्षेत्रीय स्तरावरचे डेप्युटी डायरेक्टर्स, प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी या सर्वांना या सूचना गेलेल्या आहेत. आपण या दरम्यान म्हणजे शेकडो VCs व्हिडिओ कॉन्फरन्सेस घेऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ब्रीफ केलेल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. तर आपला प्रयत्न आहे की हे व्यवस्थित सुरळीत सुरू व्हावं आणि शाळा सुरू झाल्यावर पण जर एखादी केस आढळली, काही विद्यार्थी इन्फेक्ट झाले किंवा काही शिक्षक इन्फेक्ट झाले, तर काय काय आपल्याला उपाययोजना, खबरदारी घ्यायची याचा सुद्धा डिटेल त्यांना आपण ब्रीफिंग दिलेलं आहे. तर आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय की एक सुरक्षित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू व्हावं. आणि हे सर्व करत असताना परिस्थिती बदलत आहे. आता आपल्याला माहिती आहे की नवीन UK मधून आलेला जो स्ट्रेन आहे त्याच्यामध्ये खूप वेगाने कोरोनाचा परत प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही या सर्व परिस्थितीवर खूप बारकाईने नजर ठेवतोय आणि गरज पडली तर आम्ही वेगळे निर्णय सुद्धा घेऊ. त्यामुळे ही परिस्थिती अशी डायनॅमिक असल्यामुळे त्याच्यासाठी कुठली ठोस उत्तर आपल्याकडे नाही आहे. पण सर्व विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या हितामध्ये जे गोष्ट आहेत त्याचा आम्ही विचार करूनच निर्णय घेऊ. सर, आपण मगाशी बोलताना म्हणालात की जिल्हा परिषदच्या खूप शाळा आहेत, म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी आपल्याकडे जास्त प्रमाणात आहे. पण आता मध्यंतरी काय होत होतं की मुलांना जिल्हा परिषद शाळेत न पाठवता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जास्त ॲडमिशन घेतल्या जायच्या. तर हे स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो. तर आपण जिल्हा परिषदच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये काही बदल किंवा काही वाढ होईल अशा प्रकारचं काही बदल केलेत का, किंवा शिक्षकांना ट्रेनिंग दिले का, किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे त्या दर्जाचं शिक्षण मुलांना आपले मिळावं यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का? आपल्या जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा आता पूर्णपणे डिजिटाईज होत आहेत. शाळांमध्ये कम्प्युटर्स, टॅबलेट्स, लॅपटॉप देण्याचा आपला प्रयत्न आहे. मग तो लोकसहभागातून आहे, CSRच्या माध्यमातून आहे. आपल्या राज्यामध्ये हजारोंच्या संख्येने आता शिक्षकही टेक सॅव्ही होत आहेत. त्यामुळे जरी जिल्हा परिषदेची शाळा असली तरी तिथे जागतिक दर्जाचं शिक्षण हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देता येणं शक्य आहे. तर त्या दृष्टीने खूप प्रयत्न चालू आहे. मला सांगायला आनंद होतो आपल्याला की 2 वर्षाआधी PGI इंडिकेटर्समध्ये महाराष्ट्र कुठे 8व्या 10व्या क्रमांकाला होतं ते आता पहिल्या 3ऱ्या 4थ्यामध्ये आलेलं आहे.
आणि आपले प्रयत्न आहे की संपूर्ण देशामध्ये आपण अव्वल याच्याविषयी कामगिरी करायला पाहिजे. दीक्षा म्हणून केंद्र शासनाचंच एक प्लॅटफॉर्म आहे जिथे ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल आपल्या प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे आहेत त्याच्या शेवटी एक QR कोड असतो आणि त्याला लिंक केलेले ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल असते. तर या कोविडच्या काळामध्ये संपूर्ण देशाच्या 45% वाटा फक्त महाराष्ट्राचा होता, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ते ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल ॲक्सेस केलं. आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे इंडिकेटर्स आहे, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असो किंवा आपल्या स्टेट अचिव्हमेंट सर्वे असो, अशा वेगवेगळ्या इंडिकेटर्समध्ये आपली शैक्षणिक प्रगती विद्यार्थ्यांची दिसते. पण हे पण खरं आहे की अजूनही खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. खऱ्या अर्थाने जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आहे, खऱ्या अर्थाने ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा आहेत, PISA सारख्या किंवा इतर, त्याला आपली मुलं कॉम्पीट करू शकतील असे आत्ता काही शाळा आहेत, अजूनही काही शाळा आहेत, म्हणजे त्यांची संख्या काही शेकडो आहेत. पण आपले एकूण ज्या शाळा आहेत 60-70 हजार, त्याच्यापैकी ही संख्या कमी आहे. तर आपला प्रयत्न आहे की हे जे एक एक्सलन्सचं जी चळवळ आहे ती इतर शाळांपर्यंत पण पोहोचावी, इतर शाळांनी प्रेरणा घ्यावी. आज वाबळेवाडीसारखी जिल्हा परिषदेची शाळा आहे जिथे काही पटींनी पटसंख्या वाढली, म्हणजे जवळपासच्या प्रायव्हेट किंवा इतर शाळाही बंद पडायला लागल्या. कराडमध्ये एक शाळा आहे, आपण बघताल की 2,500 पट आहे जवळपास, ज्याच्यामध्ये सुद्धा बाकी जवळपासच्या सर्व प्रायव्हेट किंवा इतर शाळा बंद पडायला लागल्या. तर जर शासनाने ठरवलं, म्हणजे एक शासकीय शाळा ज्या आहेत, कारण आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकतो शासन म्हणून ती कुठलीही प्रायव्हेट शाळा नाही करू शकत. म्हणजे मोफत विद्यार्थ्यांना गणवेश, मिड डे मील, त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकं, इतर सुविधा या सर्व आपण द्यायचा प्रयत्न करतो. आणि आपला जो वर्ग आहे महाराष्ट्रातीलच जर बघितलं तर सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या जास्त आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं जर शिक्षण आपण देऊ शकलो नाही तर त्यांचं भविष्य हे अंधकारमय असणार आहे. ही नैतिक जबाबदारी समजूनच आपले प्रयत्न आहेत आणि आपण प्रयत्न करतोय की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कसं चांगल्यात चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल. आणि यातनंही खूप विद्यार्थी खूप चांगलं अचीव करतायत स्वतःचं शैक्षणिक गुणवत्ता वगैरे, आणि अजूनही ज्या कमतरता आहेत त्या पूर्ण करायचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. सर, शैक्षणिक गुणवत्तेबाबत आपण बोललो, पण त्याही बरोबर तुम्ही आणखी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधलंय, ते म्हणजे या काळात मुलांची मानसिक स्थिती पण बदलते आणि बरेच मुलं मानसिक नैराश्यामध्ये, की अपयश आलं तर ते निराश होतात आणि वेगळे काही निर्णय घेतले जातात त्यांच्याकडून. तर असं काही होऊ नये, मानसिक ती सुदृढ व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना व्यावसायिक कौशल्यही मिळायला पाहिजे. तर अशा दृष्टीने आपण काही बदल केलेत का? जगभर जे अभ्यास झालेत की अशा काळामध्ये मुख्यतः कुठल्या गोष्टी मॅटर करतात, तर 3 गोष्टी मॅटर करतात. एक आहे विद्यार्थ्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, दुसरं आहे की त्याचे सोशल स्किल्स, म्हणजे त्याला समाजात, कारण त्याला अशा वातावरणात तो आता शाळांपासून दूर आहे, मित्रांपासून दूर आहे, एकेलकोंडेपणा येऊ शकतो, निराशा जसं आपण म्हटलं ते येऊ शकतं. तर ते हँडल करण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी. आणि तिसरं एक फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, की जी कमी वयातली मुलं आहेत त्यांना बेसिक एक मूलभूत वाचन क्षमता, लेखन क्षमता, गणिती हे या गोष्टी त्यांना याव्यात. जसं आपण म्हटलं की त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण अख्ख्या राज्यभर काउन्सिलर्सची अपॉइंटमेंट केली SCRT मार्फत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काउन्सिलर्स आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण फोन नंबर्स दिलेले आहेत की काही अशी अडचण आली पालकांना, मुलांना, जिथे थोडासा एक सपोर्टची, गायडन्सची आवश्यकता आहे, तर हे काउन्सिलर्स त्यांच्याशी बोलतात, प्रत्यक्ष भेटून त्यांना काउन्सिलिंग करतात. तर सायकोलॉजिकल काउन्सिलिंगवर आपण एक कोर्ससुद्धा राबवला. जवळपास 41,000 शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने आपण एक कोर्स राबवला ज्याचं नाव अविरत होतं, ज्याच्यामध्ये व्होकेशनल गायडन्स आणि सायकोलॉजिकल गायडन्स दिला गेला. व्होकेशनल गायडन्सविषयी आपण बोलले तर युनिसेफच्या सहकार्याने आपण एक महाराष्ट्राचं एक विद्यार्थ्यांसाठी करिअर पोर्टल सुरू केलं, ज्याच्यामध्ये हजारो करिअर्सची माहिती त्यांना दिली. आणि कोविडच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांनी ती माहिती वाचून विचार करायला सुरुवात केली की आपल्याला काय नक्की करिअर करायचं भविष्यामध्ये. तर खूप चांगलं पोर्टल याच्यामध्ये लॉन्च करण्यात आलं. आणि त्याचबरोबर आपल्या शेकडो अशा शाळा आहेत ज्याच्यामध्ये आपण जवळपास 18 ते 19 ट्रेड्स राबवतो. म्हणजे गार्डनिंग, किचन गार्डनिंग, मोबाईल रिपेअरिंग, ऑटोमोबाईल रिपेअरिंग, असे वेगवेगळे व्होकेशन्स आहेत. 9वी ते 12वीची मुलं या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा फायदा घेतात आणि नंतर ते ठरवू शकतात की जर मला अकॅडमिक पर्स्यूट नाही करायची तर 10वी नंतर किंवा 12वी नंतर मला
अशा प्रकारच्या वोकेशनल स्ट्रीममध्ये जाऊन स्वतःच्या पायावर लवकर उभं राहता येईल का. तर स्किल डेव्हलपमेंट हा सुद्धा एक खूप मोठा आपल्यासाठी अजेंडा आहे. कधी कधी बजेट्सची किंवा फायनान्सेसची थोडीशी अडचण होते, कारण खूप आपल्या शाळा प्रचंड आहेत, हजारोंच्या संख्येने शाळा आहेत आणि आपल्याकडे निधीची उपलब्धता कमी असल्यामुळे, स्पेशली कोविडनंतर सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत असल्यामुळे या गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते. आणि त्यामुळे खूप चांगले कॉर्पोरेट्स किंवा या सर्वांनी आमचं आव्हान राहतं की आपणही यावं आणि याच्यामध्ये स्किलिंगमध्ये जोर द्यावा. आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्किलिंगला खूप महत्त्व दिलं आहे, की जेणेकरून आपले विद्यार्थी लवकर स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि जे शिक्षण घेत आहेत त्याचा लगेचच ॲप्लिकेशन होईल. तर या सगळ्या दृष्टीने सुद्धा आपले प्रयत्न सुरू आहेत. सर, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की पुढचं करिअरच्या दृष्टीने व्यवसायाचं स्किल असणं खूप आवश्यक आहे. आणि इनफॅक्ट मला हे पण सांगायला आवडेल की आपण 1 लाखाच्या वर शिक्षकांचं विपश्यनाचं ट्रेनिंग घेतलं यावेळेस ऑनलाईन, की स्वतः शिक्षकांनी सुद्धा त्यांचं मानसिक स्वास्थ्य कसं जपावं. त्याबरोबर विद्यार्थी जिथे जिथे शाळा सुरू झाल्या तिथे 10 मिनटं मुलं आनापानची साधना करतात. म्हणजे सोपं आहे श्वास घेणं सोडणं, पण एक 10 मिनटं जरा मन शांत करणं किंवा अशा ध्यानधारणेसारखे काही उपाय जे आपण विनामूल्य करून घेतोय. आणि ज्याचा आपला प्रयत्न आहे की या सर्व काळांमध्ये मुलांची सकारात्मकता राहावी, कारण 21व्या शतकामधली जी कौशल्य आहेत ती आत्मसात करताना किंवा वैश्विक मूल्य आत्मसात करताना कोविड नंतरची जी अर्थव्यवस्था असणार आहे, जी मोठी उलथापालथ संपूर्ण समाजामध्ये होते, त्याला सामोरं जाण्यासाठी जो आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये पाहिजे, मुख्यतः ग्रामीण भागामध्ये किंवा सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये, त्यावर फोकस करण्याचा आपला प्रयत्न आहे. कारण गेले 7-8 महिने शाळा बंद असल्यामुळे हजारोंच्या संख्येने मुलं ही शाळाबाह्य होण्याचा सुद्धा धोका आहे. मुलींची लग्नसुद्धा लवकर होत आहेत कारण आता शाळा सुरू नाही आहेत. तर या सगळ्यांचे जे दुष्परिणाम आहेत त्यापासून आपली मुलं वाचावीत यासाठी सुद्धा हजारोंच्या संख्येने आपण शिक्षकांना बालरक्षक म्हणून तयार केलेलं आहे, की गावागावांमध्ये शिक्षक बघतायत की अशी कुठली मुलं आहेत की जी शाळेच्या बाहेर पडतायत किंवा ज्यांचं बालविवाह होतोय किंवा ते मोलमजुरी करतायत, बालमजूर होणार आहेत, अशा सर्वांना पुन्हा शाळेमध्ये घेऊन येण्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे मी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अशा हजारो शिक्षकांना सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, की कारण ते स्वतः खूप तळमळीने याविषयी काम करतात. तर असे शिक्षण विभागापुढे खरोखर खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या सर्वांना सोडवण्याचा आमचा अहोरात्र प्रयत्न सुरू असतो. हे खूप सगळ्यांच्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि हा तुमच्याकडे आहे. सर, पहिलं 10वीचं बोर्ड होतं आणि 12वी बोर्ड होते, तर आता येणाऱ्या भविष्यकाळात याच्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत का? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली ना, नवं शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये 10वी-12वीच्या ज्या बोर्ड एक्झाम्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत त्यांनी, पण त्याच्यामध्ये त्यांनी काही लवचिकता आणण्यास सांगितलं, की आपण एकाच वेळेस जी लाईफ अँड डेथ सारखी परीक्षा घेतो, म्हणजे डू ऑर डाय टाईप होऊन जातं आणि त्यात बरीच मुलं मग आत्महत्या करणं, नैराश्य येणं किंवा परीक्षेच्या दिवशी इतके नर्वस होऊन जातात की त्यांना परफॉर्मन्स करता येत नाही. तसं न करता आपण 2 किंवा 3 वेळा त्या परीक्षा घेऊ शकतो का टप्प्याटप्प्याने, मग समेटिव्ह त्यांचा एकत्र काही निकाल लावता येऊ शकतो का, किंवा अभ्यासक्रम थोडा कमी करून क्रिटिकल क्वेश्चन्स किंवा जिथं ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे, नाही का, फक्त घोकमपट्टी न करता स्वतः विचार करून ती मुलं उत्तरं देऊ शकतात का, काही क्रिएटिव्हली निर्माण करू शकतात का, आउट ऑफ बॉक्स विचार करू शकतात का, या सर्व गोष्टींवर आपण प्रयत्न करून आपला जो इव्हॅल्युएशनचा पॅटर्न आहे किंवा एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे तो बदलण्यासाठीचं विचार सुरू आहे. केंद्र शासनामध्ये जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे किंवा आपल्या इथे SCRT, NCRT या सर्व बॉडीज याच्यावर विचार करतात आणि पुढील 1-2 वर्षामध्ये ते बदल दिसायला सुद्धा सुरुवात होते. ते पालक लोक स्वीकारतील का, म्हणजे त्याचं काय? पालक स्वीकारतील, कारण आता हळूहळू समाजामध्ये सुद्धा पालकांमध्ये सुद्धा ही जागरूकता येते की फक्त घोकमपट्टी करून आणि डिग्रीज मिळवून उपयोग नाही आहे. मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि जॉब मार्केटमध्ये किंवा स्वतः पुढे जाऊन काही जर बिझनेस करायचा असेल तर ज्या स्किल्सची, ज्या कौशल्यांची आवश्यकता आहे ती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणणं आवश्यक आहे. आता दिल्ली शासनाचं जर दिल्ली सरकारचं आपण पाहिलं तर त्यांनी एक एंटरप्रेन्योरशिप करिक्युलम त्यांनी आणला, की स्वतः उद्योजक कसं बनावं, हा अभ्यासक्रम त्यांनी 8वी-9वीच्या मुलांना द्यायला सुरुवात केला. म्हणजे असे नवीन नवीन प्रयोग होत आहेत आणि हळूहळू पालकसुद्धा त्याचं इनफॅक्ट स्वागतच करतायत, की तुम्ही मुलांना असंच ज्ञान द्या जे शाळेतनं बाहेर पडल्यावर त्यांना उपयोगी पडेल. असं ज्ञान नको की जे शाळेतनं बाहेर पडल्यावर ते विसरतील किंवा त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
सर, ह्या क्षेत्रात तुम्ही खूप चांगलं काम करतायच, पण याच्या व्यतिरिक्त काही सामाजिक उपक्रम किंवा असे काही चांगले अनुभव असतील तर सांगा. IAS किंवा या ज्या वेगवेगळ्या पोस्टिंग झाल्या ना, त्याच्यामध्ये आपण समाजातल्या सर्व क्षेत्रांमध्ये ॲक्च्युली काम करतो. म्हणजे त्यात फक्त एक पर्टिक्युलर विभाग असं नसतं. आधी मी कलेक्टर असताना किंवा चीफ मिनिस्टर बरोबर असताना, चीफ सेक्रेटरींबरोबर असताना आसाममध्ये म्हणजे जवळपास अशी इनफॅक्ट 70-80 डिपार्टमेंट्स असतात ज्याच्यात आपण डायरेक्टली समाजाशी आपण प्रत्यक्ष जोडलेलो असतो आणि सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत ते सर्व आपण रोज हाताळत असतो आणि त्यातनं खरोखर खूप आत्मिक समाधानसुद्धा मिळतं. त्यामुळं आता शिक्षण क्षेत्राचा विचार करताना याच्या व्यतिरिक्त आता कोविड रिलीफ वर्क फॉर एक्झाम्पल आता जे होतं तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन पाहणं किंवा अशा बऱ्याच गोष्टींमध्ये स्वतः इन्वॉल्ड होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल आपल्या कामाव्यतिरिक्त त्यावेळेस त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच काम करायला आवडतं आणि त्या रुचीमुळेच आपण आपलं कामातनं आउटपुट जास्त चांगला देऊ शकतो. आता शेवटचा प्रश्न सर, की तुम्ही खूप म्हणजे लवकर IAS अधिकारी झालात आणि प्रत्येकाची एक स्वप्न असतं की आपण कलेक्टर व्हावं किंवा मोठा अधिकारी व्हावं. तर असे जे अभ्यास करणारे आहेत या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपण काय सल्ला द्याल? मी आपल्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हाच सल्ला देईन की नवीन वर्षात ते जो काही अभ्यास करतायत किंवा ज्या कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत ना त्याला त्यांनी विन विन ॲटिट्यूडने पाहावं. विन विन ॲटिट्यूड म्हणजे काय तर जर मार्कांच्या किंवा परीक्षेच्या भाषेत एखाद्या नोकरी मिळवण्यात किंवा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात जर त्यांना यश मिळालं तर ते जिंकल्यासारखं आहे त्या व्याख्येने. पण जर नाही जरी मिळालं पण जर प्रामाणिक प्रयत्न केले खरोखर मनापासून कष्ट केले तर या तयारीच्या काळामध्ये ही मुलं खूप हुशार होणार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप बदल होणार आहे. स्वतःतल्या उणिवा त्यांना लवकर कळणार आहेत ज्याच्यावर ते काम करून अजून प्रगल्भ होतील. त्यामुळं उद्या जर या स्पर्धा परीक्षांमध्ये मार्कांच्या किंवा परीक्षेच्या भाषेत यश नाही मिळालं तरी पण ते जे वेगळ्या क्षेत्रात जातील मीडियामध्ये गेले किंवा इंजिनिअरिंग मेडिकल कुठल्याही फील्डमध्ये ते गेले तरी तिथं ते एक वेगळं व्यक्तिमत्व असणार आहे आणि त्या क्षेत्रात उच्चस्थानी जाणं त्यांना सोपं जाणार आहे. कारण स्वतः व्यक्तिमत्वावर ते जेवढं काम करतील स्वतःला ओळखून तेवढं ते आयुष्यामध्ये पुढे जातील. त्यामुळे हे टप्पे खूप छोटे आहेत. IAS होणं किंवा एखाद्या परीक्षेत यश मिळवणं मोठा अधिकारी होणं हे सगळं बाय प्रॉडक्ट आहे. त्याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. महत्त्वाचं काय की आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वावर किती काम करतोय, स्वतःच्या उणिवा कशा दूर करतोय आणि स्वतःला ओळखून त्या फाउंडेशनवर स्वतःच्या आयुष्याची इमारत कशी तयार करतोय. याच्यातनं शेवटी जी फुलफिलमेंट आयुष्याची जी सार्थकता आहे ती त्याच्यामध्ये. याच्यात नाही की आपण किती मोठा अधिकारी झालो किंवा काय, हे सगळं बाय प्रॉडक्ट आहे. तर मला वाटतं आपली व्हिजन आणि आपल्या विचारांमध्ये ही जर स्पष्टता असेल ना तर आपली मुलं कधी निराश नाही होणार आणि नेहमी सकारात्मक राहून स्वतः सक्षम होऊन ते समाजाला किंवा देशाला पुढे नेण्यामध्ये खूप पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्यूट करू शकतील. तर अशा ॲटिट्यूडने जर आपल्या मुलांनी अभ्यास केला किंवा जे काही करतायत ते व्यवस्थित केलं, प्रामाणिकपणे केलं तर नक्कीच ते आयुष्यामध्ये यशस्वी होतील आणि त्यांच्या सर्वांच्या यशाची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप छान माहिती आज तुमच्याकडून आम्हाला सगळ्यांना मिळाली आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.